आता ह्यातनं काय होतं, म्हणजे मूळ आपला प्रश्न कसा तयार होतो. हो. आता माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला जर 99% मार्क पडले, तर मी असा विचार करत नाही की खरोखरच तो 99% विद्यार्थी आहे का. बरोबर आहे. नाही विचार करत. अगदी अगदी आपल्या पालकांच्या पैकी सुज्ञ पालक आहेतही, नाही असं नाही. आता मगाशी जे मी स्टेटमेंट केलं की पाऊस पाडला जातो, ऍक्च्युली काही विद्यार्थी त्या कॅलिबरचे आहेत पण, प्रश्नच नाही. ते 100 पैकी 100 नाही, 102% पर्यंत जातात. ऑप्शन सेट बरोबर सोडवतात. बरोबर आहे. त्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाही. पण जे हे अपवाद झाले, पण जे खरी फॅक्ट आहे ती इथं, तर मग होतं कसं की पालकाला असं वाटतं की माझा विद्यार्थी 98-99चा आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. मी तर सांगायची गरज नाही. बरोबर आहे. तुम्ही रिअलाइज करू शकता. बरोबर आहे. मग होतं कसं की पालकांच्या अपेक्षा वाढत जातात, मुलांच्या अपेक्षा वाढत जातात. मग माझा मुलगा MBBS डॉक्टर होईल, बरोबर आहे, एम्स मधनं होईल. आता 99 100%चं म्हणल्यावर व्हायलाच पाहिजे ना, किंवा IIT मध्ये ऍडमिशन मिळालंच पाहिजे. आता 99%ला 10th ला म्हणल्यावर ना. पण प्रत्यक्षात तसं नसतं. हे कधी कळतं, ज्या वेळेला JEE आणि नीटचे पेपर तो द्यायला लागेल त्यावेळेला लक्षात येतं, आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. बरोबर आहे. का तर पालकांनी कुठेतरी ऍडमिशन घेतलेलं असतं, पैसे घालवलेले असतात, पेढ्या वाटून लगेच ऍडमिशनचे नियोजन केलेलं असतं. बरं, हे पैसे काय सहजासहजी मिळालेले नसतात, दागिने घाण ठेवून केलेले असतात, जमीन विकलेली असते, आणि मग तिथून तो रिटर्न यायला तयार नसतो. आणि तिथून प्रेशराईज होतात पहिले पालक, पालकांचं प्रेशर विद्यार्थ्यांच्यावरती. मग ते एवढं बर्डन देतात की आपल्याला मग हे सुसाईडचे केसेस बघायला. जो मूलभूत गाभा आहे ह्या प्रश्नाचा, तो येतो, तो म्हणजे आपल्या 10वीच्या रिझल्टच्या संदर्भात. तुम्हाला ते थोडंसं ऑड वाटेल, पण झाले असं की आपले जे बोर्ड्स असतात, 10th बोर्ड, तर त्या बोर्डांच्यात इनडायरेक्टली अशी स्पर्धा लागली की आपल्या विद्यार्थ्यांना किती जास्त मार्क देता येतील. SSC बोर्ड विचार करते की पहिल्यापेक्षा बेस्ट ऑफ 5 तुम्ही ऐकत असाल. बरोबर आहे. त्यानंतर ICSE बोर्ड असेल वगैरे, सगळ्या बोर्डांच्यातनं असं स्पर्धा लागली की आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मुलांच्यावरती अक्षरशः मार्कांचा पाऊस पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आता हे तुम्ही बोलता हे ऍक्च्युअली गंभीर विधान आहे की गंभीर विधान हा पाऊस पाडला जातोय बेसिकली, पाडला जातो. आता काही लोक ह्याच्यावरती आक्षेप घेतील, मान्य आहे, पण जी फॅक्ट आहे ती अशी आहे.